रायगढ़ जिले के पेन तहसील में 1.5 साल पहले कथित गलत चिकित्सा उपचार के कारण आदिवासी युवती खुशबू ठाकरे की मौत के मामले ने एक बार फिर तूल पकड़ लिया है। परिजनों का आरोप है कि लापरवाही समिति की रिपोर्ट आने के बावजूद अब तक दोषियों के खिलाफ मामला दर्ज नहीं किया गया है। इसी के विरोध में परिवार, सामाजिक कार्यकर्ताओं और ग्रामीणों ने पेन उपविभागीय अधिकारी कार्यालय के बाहर आमरण अनशन शुरू कर दिया है। प्रदर्शनकारियों ने दोषियों पर तत्काल FIR दर्ज कर कड़ी कार्रवाई और खुशबू ठाकरे के परिवार को न्याय दिलाने की मांग भी की है। माझ्या मुलीला 1.5 वर्ष पूर्ण झाले तरी पण अजून खुशबू म्हणून तिचं नाव आहे, तिला अजून काय न्याय मिळत नाही। खुशबू नामदेव ठाकरे हिचा 22 जानेवारी 2025 रोजी कुष्ठरोगावरील उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि प्रथमदर्शनी असं दिसून येत होतं की चुकीची औषधं दिल्यामुळे तिचा मृत्यू झालाय आणि ह्यामध्ये वैद्यकीय हलगर्जीपणा सुद्धा झाला आहे। तर त्यामध्ये गेले 1.5 वर्ष कागदोपत्री पुरावे आणि तिचे त्यावेळेसचे रक्त तपासणी अहवाल वगैरे हे पाहता लक्षात आलं की त्या गोळ्यांमुळेच तिचा मृत्यू झाला। कारण MGM येथे सुद्धा डेप्सॉन या मेडिसिनच्या हायपर सेन्सिटिव्हिटीमुळे लिव्हर आणि किडनी डॅमेज झालं, म्हणून त्यात सेल्स डॅमेज झाल्या असं त्याच्यामध्ये अंतिम अहवाल आला। त्याचबरोबर केमिकल एनालाइज रिपोर्ट सुद्धा त्यामध्ये ते समोर आलं। राज्य समितीच्या अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद केलं गेलं की डेप्सॉनच्या हायपर सेन्सिटिव्हिटीमुळे लिव्हर आणि किडनी डॅमेज झालं, फेल्युअर झालं म्हणून। आणि सातत्याने आपल्याला हेच दिसून आलं की त्या गोळीमुळेच तो मृत्यू झाला आहे। त्या गोळ्या तिला रिॲक्शन येत असताना वेळेस बंद करणं गरजेचं होतं। 3 जानेवारीचे तिचे रक्त तपासणी अहवाल ते पाहून तिला पुढील उपचाराचा सल्ला देणं गरजेचं होतं। त्याचबरोबर डेप्सॉन सारख्या हायपर सेन्सिटिव्हिटी असलेल्या मेडिसिनबद्दल वैद्यकीय अधिकारी या अभियानामध्ये ते औषध जे वापरलं गेले त्याबद्दल ज्यांनी ते परचेस केलं महाराष्ट्र शासनाकडून त्या आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना ह्या मेडिसिनबद्दल सांगणं गरजेचं होतं की काय लक्षणं असल्यानंतर हे बंद केलं पाहिजे आणि काय होऊ शकतं या औषधामुळे। तर हा कुठेतरी त्याच्यामध्ये दुर्लक्षितपणा, हलगर्जीपणा सगळ्यांकडूनच झाला आहे। अर्थातच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी 3 तारखेचे रिपोर्ट बघून तिला पुढील उपचारांचा सल्ला देणं जे गरजेचं होतं, त्यामुळे तिचं ट्रीटमेंट 3 ऐवजी 16 जानेवारीपर्यंत वाढलं। तो जो मधला सुवर्ण काळ होता ज्यामध्ये तिला उपचार मिळाले असते तर ती 100% वाचली असती। तर हा सर्व हलगर्जीपणा आहे आणि त्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची आमची मागणी आहे, जेणेकरून प्रत्येक ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अशा घटना घडत असतात की वैद्यकीय अधिकारी हे रक्त तपासणी अहवाल बघतच नाही। त्यांची ती जबाबदारी आहे की दुसऱ्या दिवशी येऊन त्यांनी ते अहवाल बघितले पाहिजे, कालच्या पेशंटचं आज काय झालं आणि मग त्यांना वैद्यकीय सल्ला दिला पाहिजे, पुढील उपचार सांगितले पाहिजे। आज आशा वर्करचं जाळं इतकं मोठं आहे, तो रुग्ण जरी आला नाही तरी अहवाल बघून त्याच्यापर्यंत तो अहवाल पोहोचवणं, सल्ला पोहोचवणं सहज शक्य आहे। पण प्राथमिक आरोग्य केंद्रातले अधिकारी हे सगळं करत नाही, संवेदनशीलपणा संपलेला आहे। या प्रकरणामुळे पुन्हा एकदा ते अधोरेखित झालंय। कारण अशा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी जाणारा वर्ग हा अत्यंत मध्यमवर्गीय, कमी शिकलेला, वैद्यकीय दृष्ट्या स्वतःला काही ज्ञान नसलेला असाच असतो। त्यामुळे ती जबाबदारी तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचीच आहे। या प्रकरणामुळे ती निश्चित व्हावी अशी आमची प्रमुख मागणी आहे आणि अशा अनेक खुशबू असं ह्या निर्णयानंतर वाचतील। आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी धोरणात्मक निर्णयाची सुद्धा आमची मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही इथे आज बसलोय। दुर्दैवाची बाब ही आहे की ज्या देशाच्या राष्ट्रपती आदिवासी समाजाचे आहेत त्या आदिवासी समाजावर ज्या पद्धतीने सध्या अन्याय होत आहे वेगवेगळ्या पद्धतीने, त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे आमची खुशबू नामदेव ठाकरे। ह्या खुशबू नामदेव ठाकरेला 9 वर्षाची चिमुरडी जेव्हा तुमच्या आश्रमशाळेमध्ये येते, आदिवासी विकास प्रकल्पाच्या आश्रमशाळेमध्ये येते आणि तिथे तुमचं म्हणजे अभियान चालवण्यासाठी किंवा तुम्हाला तुमचे डॉक्टर सांभाळायचे आहेत का, तुम्हाला त्या औषधांची साठेबाजारी करायची का काय माहिती नाही, पण तुमच्या निष्काळजीपणामुळे एक चिमुरडीचा जीव गेलाय। बरं, तो जीव कुठल्या समाजाचा गेला तर आदिवासी समाजाचा, ज्या आदिवासी समाजावर कायम अन्याय केला जातो आणि तोच उदाहरण आहे। आणि हा सगळ्याचा परिणाम हा खुशबूचं जाणं हे फक्त खुशबूपुरतं मर्यादित नाहीये, तो तिच्या गेल्याने, तिच्या मृत्यूनंतर जो समाजावर, आदिवासी समाजावर जो आघात झालेला आहे
तो फार मोठ्या प्रमाणात आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे आम्हाला सांगायला फार वाईट वाटतं की त्या घटनेनंतर बऱ्याचशा पालकांनी आपल्या बालकांना त्या आश्रमशाळांमधून काढलं. ते पोरांना म्हटलं, त्यांनी सांगितलं की नाही आमच्या पोरं शिकले तर चालतील पण आमची पोरं मरणार तर नाहीत. आणि जे शासन जबाबदेही आहे, जे शासन आमचे पालन पोषण करते आहेत ज्याला म्हणतो, ते शासन जर अशा घटनांना खतपाणी घालत असेल, मी खतपाणीच म्हणेन, कारण 1.5 वर्ष झालं आम्ही फक्त एवढंच म्हणतोय की ह्याच्यातले दोषी आहेत ते शोधा, जेणेकरून पुढे घटना घडणार नाही. कारण साहेब कसं आहे, म्हातारी मेळ्याचं दुःख नसतं पण काळ सोकावायला नाही पाहिजे. आणि ह्या बाबतीत तसंच होते, ह्या सरकारच्या बाबतीत तेच होते की काळ सोकावला जातोय. त्यामुळे आज अंतिम निर्णय आहे, शेवटचा आहे, जोपर्यंत जो एकतर प्रशासन गुन्हे दाखल केल्याचं आम्हाला हे देईल, FIR देईल, कॉपी देईल, नाही तर आमचा जीव गेला तरी चालेल, आम्ही इथून हलणार नाही, हा निश्चय आमचा ठाम आहे. नाव नरेश कडू, मी जी खुशबू नामदेव ठाकरे आहे त्या वाडीतलाच मी ग्रामस्थ आहे. तर आम्ही सातत्याने 1.5 वर्ष झाले आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा करतो की जेणेकरून खुशबूच्या ज्या बाबतीत घडलेला आहे हलगर्जीपणा जो वैद्यकीय विभागाने केलेला आहे, त्याच्यासाठी आम्ही खुशबूच्या बाबतीत जे घडले ते पुन्हा घडू नये याच्यासाठी आम्ही खुशबूला न्याय मिळवण्यासाठी सतत 1.5 वर्ष प्रयत्न करतो. आणि पुन्हा ही अशी गोष्ट घडू नये यासाठी सुद्धा आम्ही प्रशासनाला जागा करतो की हे जे तुम्ही खुशबूच्या बाबतीत जे तुम्ही चेकअप करायला पाहिजे होते पहिले, ते तुम्ही काही न करता तिच्यावर जे गोळ्यांची ट्रीटमेंट तुम्ही चालू केली, तिचा त्याने लिव्हर फेल्युअर झाला आणि बरेचसे काही तिला आजार निर्माण झाले, त्याच्यामुळे त्या लहान चिमुरडीचा जीव गेलेला आहे. आणि तिच्यासाठी आम्ही सातत्याने 1.5 वर्ष पाठपुरावा करतो की माझं सरकारनं हेच म्हणणं आहे की आम्ही आदिवासी आहोत, मग आम्ही माणूस नाही का, आम्ही ढोर आहोत काय. सातत्याने आम्ही पाठपुरावा करूनही तुम्ही आमच्याकडं दुर्लक्ष करतात. म्हणजे आम्ही माणूस नाही काय, आदिवासी असल्यामुळे आमच्याकडे तुम्ही असे दुर्लक्ष करतात. पण आम्ही सरकारलाही सांगू इच्छितो की आम्ही माघार घेणार नाही. आदिवासी जरी आमची मुलगी असली तरी तिला आम्ही न्याय 100% मिळवून देणार. आणि आज दिनांक 30 जुलै 2026 रोजी आज आम्ही प्रांत ऑफिसला अमरण उपोषणाला बसले आहोत. आणि हे मागणे आमच्या मान्य जिथपर्यंत होत नाही तिथपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. आणि अशा काही गोष्टी आहेत की या कित्येक आश्रमशाळेवर होतात, पण त्याला आम्ही आळा घालण्याचा प्रयत्न करू आणि सरकारला ही जागा करू. अधिवेशनात 2-2दा ही गोष्ट उभी केली जाते, प्रश्न विचारले जातात, 4-4 आमदार याच्यावर प्रश्न विचारतात, तरी हे लपवालपीचं काम हे चालू आहे. हे न होता याच्या मागे कोण दोषी आहेत, यांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे, ही आमची सरकारकडे मागणी आहे.